नमस्कार. आपल्या राशीचा आपल्या नशिबावर प्रभाव असतो, पण तुम्हाला माहिती आहे का की राशीनुसार योग्य क्रिस्टल्स वापरल्याने तुमच्या आरोग्य, संपत्ती, सुख, शांती अनेक पटींनी वाढते. तुमचं नित्यभक्ती या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या राशीनुसार क्रिस्टल्स कुठे आणि कसे ठेवावे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मेष राशीचे लोक अतिशय उत्साही असतात. त्यांच्या जीवनात स्थिरता येण्यासाठी क्रिस्टल्स दक्षिण दिशेला बेडच्या बाजूला तांब्याच्या प्लेटमध्ये ठेवा. सिंह राशीच्या लोकांसाठी कामात आत्मविश्वास येण्यासाठी क्रिस्टल्स ऑफिस डेस्कवर किंवा कामाच्या ठिकाणी ठेवा. यामुळे कामात आत्मविश्वास वाढतो. धनु राशीच्या लोकांसाठी घरात सुखसमृद्धी येण्यासाठी घराच्या उत्तर पूर्व ईशान्य कोपऱ्यात किंवा तिजोरीत क्रिस्टल ठेवावे. यामुळे घरात सुखसमृद्धी येते. वृषभ राशीच्या लोकांसाठी नात्यात गोडवा येण्यासाठी घराच्या नैऋत्य कोपऱ्यात किंवा बेडरूममध्ये क्रिस्टल्स ठेवा. यामुळे बिघडलेली नाती सुधारतील. कन्या राशीच्या लोकांसाठी लिव्हिंग रूममध्ये ठेवा. यामुळे घरातील संवाद सुधारतो. मकर राशीच्या लोकांसाठी अभ्यासाच्या खोलीत किंवा स्टडी टेबलवर क्रिस्टल्स ठेवा. यामुळे मन एकाग्र होते आणि अभ्यास देखील व्यवस्थित होतो. मिथुन राशीच्या लोकांसाठी घराच्या मध्यभागी क्रिस्टल्स ठेवा, कारण या राशीचे लोकांचे विचार अतिशय वेगवान असतात. त्यामुळे एकाग्रता येण्यासाठी जिथे हवा खेळती राहील तिथे क्रिस्टल्स ठेवा. तुळ राशीच्या लोकांसाठी मेडिटेशन रूममध्ये क्रिस्टल्स ठेवा किंवा पूजेच्या ठिकाणी ठेवा. यामुळे निर्णय क्षमता सुधारेल. कुंभ राशीच्या लोकांसाठी घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा उशा शेजारी क्रिस्टल्स ठेवा. यामुळे नकारात्मक विचार थांबतात. कर्क राशीच्या लोकांसाठी कर्क ही रास अतिशय भावनिक असते. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ज्या ठिकाणी घरात चंद्राचा प्रकाश पडेल अशा ठिकाणी क्रिस्टल्स ठेवावे. यामुळे आपल्या भावनांवर नियंत्रण राहील. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी क्रिस्टल्स घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवावे. हे स्टोन प्रोटेक्शन स्टोन म्हणून काम करते. मीन राशीच्या लोकांसाठी पाण्याचा स्तोत्र असेल अशा ठिकाणी हे क्रिस्टल ठेवावे. यामुळे भावनांवर नियंत्रण राहते. याचे काही नियम देखील आहेत. नवीन क्रिस्टल्स आणल्यावर तो मिठाच्या पाण्याने धुवावा आणि धुपाने शुद्ध करावा आणि मगच राशीनुसार योग्य जागी ठेवावा. आपले वैयक्तिक क्रिस्टल्स बाहेरच्या व्यक्तीच्या संपर्कात येणार नाहीत आणि सहज त्यांची नजर पडणार नाही याची काळजी घ्यावी. जर तुम्ही पिरॅमिड आकाराचा क्रिस्टल्स वापरत असाल तर त्याचे टोक वरच्या बाजूने ठेवावे. तुम्ही योग्य पद्धतीने आपल्या राशीनुसार क्रिस्टल्स आणले आणि योग्य जागी योग्य नियम वापरून ते ठेवले तर याचा तुमच्या जीवनावर नक्कीच सकारात्मक परिणाम होईल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.